अल्पसा मतीने पर्याप्त म्हणजे असा अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेले 23 वर्ष झाले महाराज श्री आई तुळजा भवानी मूर्ती स्थापनेच्या 23व्या वर्धापन दिन निमित्ताने कीर्तन महोत्सव सोहळा आहे आणि यावर्षी 23वा वर्धापन दिन सोहळा आहे। भक्तिमती माता सर्व ठिकाणी आपल्या गल्लीतली सर्व नवतरुण मित्र मंडळ ग्रामस्थ भजनी मंडळी सर्व आई तुळजा भवानी मंदिर लोणारपुरा या चौकातील सर्व व्यवहार पेठ या पेठेतील सर्व तरुण मंडळी भक्तिमती माता ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी सर्वांच्या अथक परिश्रमातून आपण या ठिकाणी बघा 23वा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करत आहोत। प्रथमतः सर्वांच्या चरणांनी साष्टांग नमस्कार करतो कारण की ही भगवती आहे, ही जगन्माता आहे, ही आदिशक्ती आहे आणि अगदी जेवढा अधिकार देवाचा आहे का तेवढाच अधिकार या जगन्माता या मातेचा आदिशक्ती आदिमायेचा अधिकार आहे। या भगवतीचा वर्धापन दिन सोहळा 23वा तुम्ही साजरा करताय पुनश्च एकदा सर्वांच्या चरणाला मी प्रणिपात करतो आणि या कीर्तनशिलेसाठी ज्यांची सुंदर साथ आहे असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमची मुदत मित्र उद्धव महाराज गुंजरके तात्या भजन भीष्म संगीत विशाल संगीत अलंकार आपल्या कार्यक्रमासाठी योगदान यांचं असतं असे असणारे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे सदाशिवजी महाराज अंजनी बाबा हरिभक्तपरायण संगीत विशाल संगीत अलंकार आमचे भागवत महाराज आहेत हरिभक्तपरायण संगीत विशाल गोड स्वभावाचे धनी गोड आवाज यांचा आहे आमचे असारामजी महाराज संजय आहेत हरिभक्तपरायण आमचे आमटे मामा हरिभक्तपरायण बऱ्याच दिवसांनी आज जुन्या जुलक मित्रांची भेट झाली आमचे प्रभुदेवा महाराज घोडके हे देखील आहेत सगळे आमचे माऊली महाराज भोसकर यांच्या सगळे संस्थेचे विद्यार्थी आहेत इकडे आमचे केडर वेलिकरी महाराज आहेत सुंदर चौकदार मृदंग सम्राट मृदंग अलंकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग विशारद अगदी गोड स्वभाव गोड आवाज यांचा आहे गोड हात यांचा आहे असे असणारे आमचे गणेश महाराज आमटे त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे मला तुमचं दर्शन झालं आणि या परिसरामध्ये या गल्लीमध्ये माझं पहिलं कीर्तन आहे का माझी पहिली इति जाती आता कळत तुम्ही माझी पहिली इति जाती आहे कुणाचा स्वभाव माहित नाही सासू स्वभाव माहित नाही सासऱ्याचा नाही नंदाचा नाही मला कुणाचाही स्वभाव माहित नाही फक्त तुमच्या चेहऱ्यातून बघून मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेन ज्यांनी मला सर्वांचं दर्शन घालून दिलं अशा असणारे माझ्या नितांत प्रेम करणारे माझ्यावरच नाही सगळ्या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार नामांकित गायक नामांकित वादक आमच्या गोरक्षनाथ टेकडीचे निष्ठावंत वारकरी निष्ठावंत कार्यकर्ते माझ्यावर जीवलग प्रेम करणारे नितांत प्रेम करणारे यांचे अरुणनाना ढाके यांच्या माध्यमातून नानाच्या माध्यमातून सर्वांचं दर्शन झालं। दुसरे आमचे हरिभक्तपरायण सुधाकरजीराव आंबोरे यांच्याही माध्यमातून सर्वांचं दर्शन झालं। तुका म्हणे माझं भरवत्यांची सेवा तरी माझ्या देवा पावलं नाही जशी ठिकाणी भगवानच्या माध्यमातून मला तुमची सेवा करताना तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे। अगदी सुंदर अशी संस्कृती आहे सरकार इव्हेंटेन्स सिस्टीम आहे महाराज या सिस्टीमसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा गोड सिस्टीम आणि सोपं नाही महाराज मी माझ्या कीर्तनामध्ये घणून बोलतो साध्या मशीनवर त्यांना म्हटलं मिक्सर घेऊन या मला मिक्सर लागते मिक्सर मी कार्यक्रम करत नाही त्याला म्हटलं मिक्सर भरतच काय की घरी गेलं मिक्सर घेऊन आला चटणी काढायचं मिक्सर दाखवून मला या मिक्सर करा कार्यक्रम या मिक्सरवर कीर्तन व्हायचं नाही त्या मिक्सरवर चटणी होईल ठेचा होईल असं मिक्सर माझ्याकडे घेऊन आले पण बघा सुंदर मिक्सर आहे बघा मोठे मिक्सर आहे कमाल आहे त्यांची बारकी बटणे बघा ट्रिपल फुट आहे गेल फुट आहे मिको फुट आहे बेस फुट आहे त्यांची त्यांना माहिती महाराज पण आम्हाला नाही मिळालं आमच्याकडे आहे 9 वाराचं अवजाचं आमच्याकडे आहे बघा आणि अवजा असं मिक्सर आहे महाराज अवजा एवढी क्वालिटी आहे ना तिथं कुठलं मिक्सर करू आतापर्यंत कोणी क्वालिटी नाही क्वालिटी म्हटलं का अवजा आहे नागरिक ठिकाणी भरपूर आहे किंमत आहे त्याची अगदी लाखो रुपयाचं मिक्सर आहे पण बघा ते आपल्याला जुळलं पाहिजे सेटिंग आपल्याला जुळली पाहिजे अगदी ठिकाणी सेटिंग अगदी गोड जुळवली महाराज गोड सेटिंग लावली आमचे भैयासाहेब पुनश्च भैयासाहेबासाठी सर्वांनी जोरदार बोलूया तुम्ही म्हणता सर्वांची नावं घेतली आमचं नाव घेतलं नाही आम्ही काय बांधतो का तुझा सर्वांचे नाव घेतले आमचे नाव घेतले नाही का महिला मंडळी सर्वांचे नाव घेतो सर्वांच्या परिचित नाही आहे सर्वांचं ओळखीचं आहे तुम्ही फेटा बांधल्यावर फेटा काढा का सर्वजण ओळखतात मी तुमच्या गावात असतील म्हटलं पण फेटा बांधल्यावर तुम्हाला ओळख येत नाही गाडी वाढली फेटा झाला त्यामुळे बाबा ओळख येत नाही पहिला बाबा साधा होता पहिला बाबा काटकोड होता बाबाचा झाड झाला दाढी गोळी गाडी सगळं झालं त्यामुळे ओळख येत नाही महाराज तुम्ही म्हणता महाराज आमचं नाव घेतलं नाही आम्ही काय बांध तोडला का सर्वांचे नाव घेतो ऐका एका उखाण्याच्या माध्यमातून ठोका उखाणा मॅडम उखाणा घेऊ का उखाणा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून तुम्हाला सर्वांचंच नाव घेतो ज्ञानोबा तुकोबा यांचा मान राखतो